आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पप्स बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायची स्टेप बाय स्टेप। 4 फोल्ड करून कपडा घ्यायचा आहे। खुली बाजू आपल्या साईडने ठेवायचा आहे, बंद बाजू समोरच्या साईडने घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप सरळ आणि सोपी पद्धत आहे। इंची टेप घ्यायचा आहे। इंची टेप घेतल्याच्या नंतर बाहीची जे काही उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे। बाहीची उंची आहे 9 वर इथं मार्किंग करायचं आहे। शिलाई मार्जिनसाठी 1 इंच घ्यायचे आहे। 10 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल। मार्किंग करून घ्यायचं आहे पट्टीने। त्याच्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे। दंडघेर आहे 4.5 वर इथं मार्किंग करायचं आहे। शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचे आहेत एक्स्ट्राचे। खालच्या साईडने बाहीला आकार देण्यासाठी 3 वर मार्किंग करायचं आहे। फक्त 3 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। बाहीला आकार देण्यासाठी मी पट्टीचा वापर करत आहे। हे जे स्केल आहे हे बाहीसाठी खूप म्हणजे खूप यूजफुल आहे। बाहीला आकार दिल्याच्या नंतर बाहीचा फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे। मोंड्यामधला 7.5 वर मार्किंग करायचं आहे। शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचे आहेत एक्स्ट्राचे। व्यवस्थितपणे इथं पट्टीने रेष ओढून घ्यायचा आहे। आपली जे रेग्युलर बाही असते ते बाही पूर्णपणे कटिंग करून घ्यायचं आहे। आता रेग्युलर बाही आपली कटिंग झालेली आहे, माप टाकून झालेले आहेत। पप्स बाहीसाठी तुम्ही इथं बघू शकता वरच्या साईडने इंची टेप पकडायचा आहे आणि 3.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। पप्स बाहीसाठी फक्त 3.5 घ्यायचं आहे। 3.5 वर मार्किंग केल्याच्या नंतर व्यवस्थितपणे इथं पट्टीने आकार देऊन घ्यायचा आहे। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही माप टाकायचे आहेत। पप्स बाही खूप परफेक्ट येते। कटिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही पप्स बाहीचे माप टाकायचे आहेत। आता व्यवस्थितपणे मी इथे तुम्हाला कटिंग करून दाखवते। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। आता इथं कटिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते पण तुम्ही बघू शकता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते मी सांगितलेलं आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्ही चेक करू शकता चॅनलवर जाऊन। अशा पद्धतीने तुम्ही पप्स बाहीची कटिंग करायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।